जास्त भांडण करशील का? जास्त रागवशील का? हा, व्हेरी गुड मॉर्निंग. तर मी रोहित पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो स्वित्झर्लंडमधनं तुमचं. चला तर या ब्लॉगला सुरुवात करूया. तर वाजलेत 8. आता आपण निघतोय माउंट टिटलीस बघायला. ते फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे. पण सकाळी वेदर बघा, फुल फॉगी. बसमध्ये बसूया, लेट झालं आम्हाला. आम्ही निघालेलो तेव्हा क्लाउडी होता, थोडासा हलका हलका पाऊस. पण इथे आल्यानंतर वेदर एकदम क्लिअर झालं. हो, एक नंबर व्यू आहे. तर आज आपलं भरपूर काय काय. पहिले तर केबल कार आहे, ही दिसते केबल कार. सेकंड स्टॉपवर आपण उतरणार आहे. नंतर आपण रोटर केबल कार आहे, जी गोल गोल फिरते. थर्ड आहे आपलं तिकडे आईस ग्रोथ, म्हणजे आईस केव आहे तिकडे, ते पण आपण बघणार आहे. आणि दुपारचं जेवण पण तिकडेच असणार आहे. हां, ते समोर आहे तिकीट्ससाठी आहे लाईन. इथे वॉशरूम आहे. मग इथून आपण एंट्री करणार केबल कारसाठी. आय थिंक सेकंड स्टॉप आहे आपला, जसं दादानी सांगितलं. दादा गेला वाटते तिकीट्स घ्यायला, दिसत तर नाही. बाकी सगळे गेलेत वॉशरूमला. ऑलमोस्ट अर्धी जण स्कीइंगसाठी चाललेत. प्रणिता पण रेडी झाल्या. प्रणिताने तर काय काय घातलं, 2 थर्मल, टर्टलनेक, जॅकेट. पप्पा तर बघ ठाकूर. परी पण रेडी आहे. तिकीट आपल्याला भेटलं आहे. तिकीटचं एक असं कॉपी आहे, त्यात बारकोड आहे. आणि ते तिकीट जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचेच 15,000 आहे. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. टाकलं तर आपल्याला ते फाईन भरायला लागेल परत. एनिवे चला, टिटलीस एक्सप्रेस. जा 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 जा. काय ठेव दे आतमध्ये ठेव. हा, हे स्केटबोर्ड आणि ते स्कीइंगचं. पण आज खूप रश आहे स्कीइंगसाठी, खूप रश आहे. तुम्ही बघू शकता. हे तर आपलेच आहेत फक्त विना वर्ल्डवाले बघायला. वाव, आपल्या जोडीला आहेत सगळे विना वर्ल्डचे मेंबर. आमच्या प्रणिता, तुझा किती एक्सपिरियन्स गंडोलामध्ये? सेकंड ना, मनाली फर्स्ट. तिथे पण गंडोलाच म्हणतात, आपल्याकडे पण गंडोला. आज फुल स्कीइंगसाठी जाम गर्दी आहे. लोक खूप आले स्कीइंगसाठी. काल थोडा रेन होता म्हणून बंद असेल. आज तर फुल वेदर क्लिअर आहे म्हणून जाम गर्दी. मला वाटलं ब्लॉक करते. बोला बोला, तुम्ही पण बोला. बोला, तुम्हाला पण घेतो. तो फर्स्ट स्टॉप आला ना. काय करताय? कोण करते का स्कीइंग करताना?
आता तर सुरू झालं असेल, आता तर ते वरती प्रिपेअर होतील. हा ते पण पॅराग्लायडिंग करतात तिकडे त्या टोकावर. कुठे कुठे? त्या डोंगराच्या टोकात ते एकदम हायेस्ट पीक आहे बघा, त्याच्या बाजूने गेले बघा दोन. ते फर्स्ट स्टॉप आहे ते स्कीइंग साठी आहे. ते बघा लोक दिसतात तिकडे. ऑक्सिजन स्टॉप. वाव ना परी. हो स्पीड वाढली आता. आता आपण चाललोय फर्स्ट स्टॉप वरनं सेकंड स्टॉप. ऊन आलं कडक ऊन. हो 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 वाव लवली. अच्छा ओहो वाव फुल वाईट झाला. जज्बात बदल गए, हालात बदल गए. हे बघा सगळीकडे माझ्यासाठी आज देवाने मेहरबान झालाय बाबा ऊन देऊन. म्हणजे आपल्याला थोडं तरी एन्जॉय करता येईल ना. तुम्ही काय विश मागितलेल का बर्थडे साठी काल? पण तरी माझ्या बाबतीत जरा नक्कीच असतं सगळीकडे. घसरून ना कधी आईसचे प्रॉपर रोड केलेत आपल्याकडे. ते पण माय गॉड. च्या कोपऱ्यात आहे. आपला केबल कार झालाय. बाजूला बर्फ पडली आणि आता पण झालं रोटर केबल कार. हे बघा हायेस्ट पॉइंट. चला नाविक्स आर्डन. पण हे बघा इथे बघितलं ना, आता मी बघितलं इथे रेस्टॉरंट आहे. बघ पप्पा आणि मम्मी. ते एवढी मोठी रोटर केबल कार आहे ही सही ना. आणि हे सेकंड स्टेशन होतं आपलं. इथपर्यंत आपल्याला केबल कारने आणलं. आता इथून रोटर केबल कार. आता बोबडी वळते माझी. हो लुक एट द व्ह्यू. तो रोटर केबल कार यासाठी आपण ज्या पोझिशनवर आहे तिकडेच आहे. पण आपण फिरलो आता. आपले तो व्ह्यू होता तिकडचा. आता आपल्याला हा व्ह्यू आला. एकदम जागेतच फिरते ती प्रणिता. हे बघ फिरते बघ ना. इकडून समजेल बघ. हे बघ आता हा या साईडला चाललाय ना. आता हा थोड्या एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड सगळं दिसायला लागलाय. हा प्रणिता एकदम व ही सगळी ॲल्प्स माउंटेन रेंज आहे सगळी. हे रेस्टॉरंट आहे इकडे. इकडे आपल्याला आईस्क्रीम बेक आहे. अरे आपली लोक कुठे आहेत? या मॅडममुळे आम्हाला त्रास होतोय. सगळे गेले पण आम्हाला टाकून लेवल 5 वर. आणि इथे या मस्त पेंटिंग करतायत. हे बघा. सो थँक्यू जसिंग. आय एम सॉरी. आय एम रेकॉर्डिंग यू. आय एम सॉरी दॅट आय pronounce your name incorrectly, but hopefully I'll put. You can see. No. Maybe in next month I'll upload it. And your name is? Amy. Amy. A-M-Y. Amy. Amy. Your name is sweet and little bit easy also. Okay, not put on you. I don't like showing my Okay. I'll not. I'll put a smiley face on you. Okay. Is that fine? Yeah, that's fine. Okay. आपण लेवल 3 वर होतो जिकडे आपण आईस्क्रीम खाल्ली. तर आपण लेवल 5 टॉप लेवल आहे. हे बघा
ठीक आहे ना ती बिल्डिंग. हा समजा आता सरळ चाललेत सगळे हा. इकडे, इथून सगळे असे चालत चालत चाललेत. हा असा राईट मारायचा, असा हा हा जस्ट असा राईट मारायचा खालच्या दिशेने. एक असा वर जातो, वर नाही जायचं, खालच्या दिशेने. त्या बिल्डिंगच्या इथे तुम्हाला दिसेल त्या चेअर कार जाताना. हा हा त्या चेअर कारच्या इथे बसलात की तो राऊंड मारून परत जिथे उचलले तिथेच सोडणार तो. ओके. त्याच्या चेअर कारच्या पुढेच बघाल तो ब्रिज दिसतोय, ब्रिज. हा त्या ब्रिज 2 साईड करा, परत या इथे, इथून लेवल 1 ला जा, केव बघा, आणि लेवल 2 ला मला भेटा 12:30 वाजता. ओके. क्लिअर. परीला पाणी पाहिजे, ते खूप गरम आहे. 2 मिनिटं फक्त बाहेर आणलं ना तर लगेच थंड होऊन जाते. स्लिपरी आहे. आता इकडे जे आपण समोर चाललंय ते आईस फ्लायर अँड क्लिफ वॉक आहे. तर त्या बिल्डिंगवरनं आपल्याला राईड घ्यायचं आहे क्लिफ वॉकिंगसाठी. परी फर्स्ट टाइम स्लो मध्ये येते. चल. हा ना, काय करताय? आमचा स्टँडच तुटला त्या व्हिडिओ नंतर. ठीक आहे, तो फ्रीज झाला. एनिवे व्ह्यू एन्जॉय करा. तर आता आपण पहिले चाललो आईस फ्लायर. तर आईस फ्लायर काय, ओपन केबल कार आहे. ते तिकडे खालती नेते आणि बरोबर वरती आणते. तर त्याचा प्रॉब्लेम आहे, तो कधीही पण बंद करू शकतात. मग लवकर चाललो आहे. चलो, झालं तुमचं हे? काय करतात, कुठपर्यंत नेतात? हॅलो. प्लीज स्टँड ऑन येल्लो मार्किंग. तेव्हा ते आले, त्यांनी ओपन केलं. इकडे आपल्याला उभं राहायचं. ये प्रणीता, अशी मागून येते. राजा सीट आहे. 6 जणांमध्ये 2च जाणार. बरं झालं परीला नाही आणलं इकडे. पाहिजे अशी. हो हो, मोबाईल नाही पडला पाहिजे. हो हो. फाटते पण तेवढीच, कारण की स्टँड तुटलाय ॲज यू नो. हा, इकडे डचकते ना अशी. बघा, चला माझा क्लिकच नाही होत यार. हीच केबल कार परत रिटर्न जाईल. आपल्याला उतरायची काहीच गरज नाही. पण लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे ना वृंदा, लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. नक्की करा, तिकडे या तर नक्की करा. हे माझे फुल ग्लाउज आहेत, पण हे हाफ आहेत, कारण की मोबाईल ऑपरेट नाही होत म्हणून हाफ घ्यायला लागेल. पण जाम गारटले आहेत स्कीइंगसाठी. तर ती बिल्डिंग आहे ती बघा, तिकडून आपण आलो. हो, -1 तर असणारच. प्रणिता, या सिच्युएशन मध्ये मला एक गाणं सुचते, जरासा झूमलू में. अरे रात नाही. काय झालं, हलतच नाही ना, बोलतात नाही येत. चला आता क्लिफ वॉक साठी जाऊया. क्लिफ वॉक इथून. तुम्हाला सांगतो, आपण 10,000च्या फीटवर आहे, पण इथे सुद्धा मोबाईल नेटवर्क आहे. हे बघा, आणि फुल नेटवर्क आहे. नेट पण नीट चालते. मागाशी पप्पांना तर मी व्हिडिओ कॉल लावला. अरे मोठा आहे तो, बघ तिथपर्यंत आहे. चल, काय व्ह्यू आहे यार इकडून.
हलते एकदम असे हे नाही आहे, ब्रिज हलतं ना थोडं, पण मागचा व्ह्यू बघा. आम्ही त्यातून फोटो तर काढलाय. लेट्स सी आता तो 4th फ्लोअरला जाऊन बघायला लागेल. समोर बघा ना, फुल अल्प्स माउंटन रेंज. तिथे चढतायत. हे बघ प्रणिता, ये प्रणिता ये बघ आत खालती. प्रणिता बोल, जास्त भांडा करशील का? जास्त रागावशील? टेकू टेकू टेकू. तू कसला इकडून गेला वा? नाव उचललं जातं. चला, धमाल मस्ती झाली इकडून. आता निघा खालती जाऊया लेवल 1, कारण की तिकडे आईस केव आहे, तिकडे जायचं आपल्याला. आणि 12:30 लंच पण आहे. 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. ते स्कीइंगचा रूट बनवण्यासाठी मशीन बघा, सही आहे ना. एकदा फायनल बघून घ्या, 360 व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे कटआउट आहे, शाहरुख खान आणि काजलचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. ते हे आहे ग्लेशियर वॉक, आणि इथे आपण स्लीप होते. तू हे सांभाळू शकते? वो कोण स्लीप गेला? कसं सांभाळून ठेवलं, पूर्ण बर्फ आहे यार. असं डोळ्यात त्रास नाही होत असं नाही. आता मला विचित्रच होतं ते उन्हात बघून बघून. स्लिपरी वाढतच चाललंय जरा. हे आम्ही कसे चालतो बघा, वरती आहे सगळं. टिटलेसचं सिंहासन आहे. बस ना. महाराणी विरारच्या कळव्याच्या राजकुमारी प्रणिता रोहित पाटील यांच्या दरबारात सगळ्यांचं स्वागत आहे. माहेशमती गावडवाडी गावडवाडी गावडवाडी. अरे बस, अरे कसल्या तुम्ही महाराणी. छाया मानलं पाहिजे ना याला म्हणा. एवढं सगळं यांनी 10,000 फीटवर सगळं करून ठेवलंय, मानलं पाहिजे यार. चला, आपला लंच कम्प्लीट झालाय. इकडे मागेच केला. व्ह्यू काय होता इथून पण बघा, व्ह्यू एक नंबर आहे. ते आपण जो फोटो काढलेला ना तो बघा, इकडे प्रिंट करून आणि मग सॉफ्ट कॉपी पण देतात. प्रिंटचे 13 आणि सॉफ्ट कॉपीचे 6 युरो, म्हणजे टोटल 19 युरो गेले. आपली रिटर्न जर्नी चालू होते, तुम्ही पण बघा. आपली खालती आता 2 स्टॉप नंतर खालती ना डायरेक्ट. हो हो. किचन सेट वगैरे बोलिंगची असतात. खालती आलो आणि असं वाटतं माणसात आलो, जरा बरं वाटतं जरा. पुढे मम्मा पप्पा आले.